हाय नमस्कार सगळ्यांना. शुभ दुपार. तर एक विनोददादांनी व्हिडिओ टाकलेला आहे. बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. बदलापूरमध्ये झालेली एक बातमी आहे, घटना आहे ती, की बाईकडे त्या 5 रुपये नव्हते म्हणून त्यांना बाथरूमला जाऊन दिलं नाही. अक्षरशः त्यांनी कपड्यांमध्येच बाथरूमला जायला, म्हणजे एवढी म्हणजे आली होती त्यांना बाथरूमला जाऊन द्यायचं होतं. तसं नसतं बरं का. कसं असतं माहिती का, ज्यावेळेस आपण काउंटरवर जातो ना, ज्यावेळेस आपण बाथरूमला जातो ना, तर ती पैसे घेतल्याशिवाय आतमध्ये सोडतच नाही. असं आहे. 5 रुपये द्याच म्हणते ते. आणि 1 रुपये जरी कमी असला ना, तरी पण ते लोकांना म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी स्टँडवर बघितलं ना, 5 रुपये मागतातच ते. असं आहे. बरं, त्यांना जर आपण सांगितलं ना का मी बाथरूमला जाऊन येते आणि मग पैसे देते, तर नाही, ते पैसे तुम्ही द्या आणि मग बाथरूमला जा असं म्हणतात ते. असे लोक आहेत ते. पुरुषांनी जिथं ते सरकारी असतं नाही का बाथरूम, तिथं बाथरूमच्या बाहेर ती लोक उभी राहून बाथरूमला करतात. ते तुम्हाला चालतं का मला सांगा. आणि बायकांनाच का हा नियम, का तुम्ही पैसे द्या म्हणून. कधी कधी आपल्याकडं एक दोन एक दोन रुपये कमी असतात, तर आपण कसं करतो की बाबा हे 2 रुपये घ्या. नाही 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 नाही, 5 रुपयेच द्या तुम्ही, त्याशिवाय तुम्ही आज जायचं नाही. एकतर कसं असतं प्रवासामध्ये फिरताना आपल्याला कसं बाथरूमला आलेली असते, कंट्रोलला होत नाही. तर कुठंतरी का नाही म्हणजे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे बायकांना. पण नाही कोण समजून घेत बायकांना अशा ठिकाणी. का असू द्या, तुम्ही जाऊन या नंतर पैसे देतात की बायका पैसे देत नाहीत असं नाहीत. पण होतेच ना इकडे तिकडे 1-2 रुपये कमी असल्यावर घ्या ना तुम्ही समजून बायकांना. पुरुष लोक कुठं पण थांबतात, कुठं पण कार्यक्रम करतात, ते तुम्हाला चालतं. बायकांना शेवटी लाज आहे ना. लाजमुळं बायका असं वागतात, तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर. पण शेवटी जे व्हायचं, कधी कधी नाही ना कंट्रोल होत. बाथरूमला आले नाही होत कधी कधी कंट्रोल. हा प्रश्न लय नाजूक आहे खरं. म्हणजे मी जो विषय घेतलेला आहे ना, हा नाजूक विषय आहे. तर समजून घ्या तुम्ही बायकांना, एवढंच मला सांगायचं आहे. 1-2 रुपयाकडं नको बघा, नका बघू. आणि नसले पैसे ना, आता सोडा बाबा, तू जा बाई बाथरूमला. त्यांचं काय म्हणणं असतं की आम्हाला बाथरूम स्वच्छ करावं लागतं, आम्हाला असं करावं लागतं, तसं करावं लागतं. कधीतरी बाईला समजून घ्या ना तुम्ही कुठंतरी. लय बायकांचं जीवन लय बेकार आहे. लय बेकार जीवन आहे बायकांचं, खरं सांगायचं. कितीही देश पुढं जाऊ दे, कितीही देश सुधारू दे, पण बाईला ना लय सण करावं लागतं, एवढंच मला सांगायचं आहे. हां, विनोददादाने व्हिडिओ टाकला. मी आज तो व्हिडिओ बनवणार होते, पण हा व्हिडिओ मी उद्या टाकणार. आता उद्या म्हणजे शुक्रवारी व्हिडिओ टाकणार हा मी. मला आजच टाकायचा होता. काल मी विनोददादाचा व्हिडिओ बघितला, बुधवारी व्हिडिओ बघितला विनोददादाच्या चॅनलवरती मी. मला लय बेकार वाटलं खरं सांगायचं म्हणलं तर. बाईची जातीने करावं तर काय करावं मला तुम्ही सांगा. कधी कधी नसतं ना बाईकडं पैसे, का किती कंट्रोल करणार बाई मला तुम्ही सांगा बाथरूमला आलं तर. कधीतरी बाईला समजून घ्या. नसले पैसे तर बाई 1 रुपया असला तर देन जा ना तुझी तू बाथरूमला. देते किती पैसे, देत नाही असं नाही ना. पुरुषांनी कुठं पण जावं, कुठं पण उभं राहावं, कसं पण बाथरूमला ते पुरुषांना त्यांना नाही काय. मग बायकांनाच का. कधीतरी घ्या बाईला समजून ना. जग कुठं चाललं आहे आणि बायकांचं काय चालू आहे बघा तुम्ही तर आता. त्यांनाच काय एवढं म्हणजे असं नव्हतं. पैसे तर जाऊन द्यायचं होतं ना त्या बाईला बाथरूमला, पण नाही. लय वाईट वाटलं मला खरं. ते विनोदाचा व्हिडिओ बघून मला लय वाईट वाटलं. त्या जाग्याला प्रत्येकाने आपल्याला त्या जाग्याला उभं राहून त्या बाईची जी अवस्था झाली ना, तिथं आपण आहे असं समजा, म्हणजे कळेल त्या बाईची अवस्था काय झाली असेल ती. काही बोलू शकत नाही मी ह्याच्यावरती. थोडासा व्हिडिओ केला मी तुम्हाला. बघा तुमच्या म्हणजे मनाला काय वाटतंय बघा.